आपल्या आयुष्यामध्ये बायको किती महत्वाची आहे हे सांगणारी ही कविता आहे. त्यामुळं प्रत्येक या स्त्री जातीतील बायको नावाच्या घटकाला ही कविता समर्पित आहे. बघा, बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे. बायकोला नाव ठेवणं हा खरंच गंभीर गुन्हा आहे. खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही. घरातलं कोणतंच सुख बायकोशिवाय फुलतच नाही. नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय? तुलना जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय? स्वच्छ, सुंदर, पवित्र घर बायकोमुळेच असतं. नवरा नावाचा विचित्र माणूस तिलाच हसत बसतं. वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते. बायकोपेक्षा नवऱ्याचे वय म्हणूनच जास्त असते. तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते. कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते. चिडत असेल अधून मधून सहनशीलता संपल्यावर. तुम्हीच सांगा काय होणार 24 तास जुंपल्यावर? बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका. तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर 1 वर बसू नका. बायको म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा. बायको म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा. बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातलं, देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं. नवरोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत राहा. कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे. कधीतरी कौतुकाचे 2 शब्द बोलावे. तिच्या वाट्याचे एखादे काम तरी आनंदाने झेलावे. तिच्या वाट्याचे एखादे काम तरी आनंदाने झेलावे. घरासाठी झटणाऱ्या सर्व गृहिणींना मनापासून ही कविता समर्पित. लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे सर.